सीबीएसईने इयत्ता 10वी 2026च्या बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। वेळापत्रकानुसार परीक्षा 15 मे पासून सुरू होणार आहे। पहिल्या दिवशी गणित असणार आहे। सर्व परीक्षा प्रामुख्याने सकाळी 10 वाजून 30 मिनिटांपासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत घेतल्या जातील, तर काही विषयांसाठी वेळेमध्ये 12:30 पर्यंत त्याची वेळ असणार आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने यंदापासून विद्यार्थ्यांना एमएसटी सीईटी यासाठी दुहेरी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। यावेळी नुकत्याच पार पडलेल्या पीसीएम समूहाच्या पहिल्या परीक्षेला तब्बल 25,255 विद्यार्थी अनुपस्थित राहिले। त्यातील 11,036 विद्यार्थ्यांनी दुहेरी संधीसाठी नोंदणी केलेली आहे। यावेळी राज्यभरातील 94.73% विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे। एमबीए एमएमएस सीईटी नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस आहे। राज्य सीईटी कक्षाने दुसऱ्या संधीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आज अखेरची संधी दिली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली नाही ते दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करू शकतात। राज्यामध्ये 10वी आणि 12वीची परीक्षा खासगीरित्या देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या खासगी विद्यार्थ्यांसाठी 17 क्रमांकाचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे। हा अर्ज दाखल करण्यासाठी 21 मे पर्यंतची अंतिम मुदत आहे। मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बीकॉम परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणामध्ये शिपायावर गुन्हा दाखल झालाय, तर 3 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। तसंच एकाला विद्यापीठानं बडतर्फ सुद्धा केलंय। प्रश्नपत्रिकेचा फोटो विद्यार्थ्यांना पाठवला असून त्या मोबदल्यामध्ये पैसे घेतल्याचा आरोप या तक्रारीमध्ये केला गेलाय। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेला अल्प प्रतिसाद मिळतोय। या योजनेमधील निम्म्याहून अधिक घरं ही विक्री बनास पडून आहेत। त्यामुळे आता शिल्लक घरांची विक्री कशी करायची असा प्रश्न म्हाडाला पडला। आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या फेरीवाल्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेला 2030 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे शहरी फेरीवाल्यांना दिलासा मिळालाय। सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वेनं विशेष गाड्यांच्या 18,000 फेऱ्या चालवण्याची योजना आखली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात दिल्लीमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या तयारीचा आढावा घेतला। 15 जुलैपर्यंत या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत। मुंबई मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी MMRDAनं रॅपिडो ॲपवर तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे मेट्रो तिकीट खरेदीसाठी एकूण 16 ॲपवर आता सुविधा उपलब्ध झाली आहे। यामुळे स्थानकावरील तिकीट रांगांमध्ये उभं राहण्याची गरज नाही। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उन्हाळी सुट्ट्यांच्या काळामध्ये प्रवासी संख्या वाढताना दिसते। सध्या प्रतिदिन प्रवासी संख्या 17 ते 18 हजारांपर्यंत पोहोचली आहे। या वर्षाच्या अखेरीस ही संख्या 50,000 प्रवासी प्रतिदिन प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे।